नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. ग्राउंड झिरो या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आता घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादसह मराठवाड्यातील इतिहास आणि प्राचीन स्थळांची दुरावस्था झाली आहे. औरंगाबादमधील ऐतिहासिक 52 दरवाजांपैकी बोटांवर मोजण्या इतकेच दरवाजे सुस्थितीत आहेत, तर मराठवाड्यातील अनेक ऐतिहासिक वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या ऐतिहासिक ठेव्याचे संवर्धन करण्यात यावे अशी मागणी मराठवाडा प्राचीन वस्तू संवर्धन समितीने केली आहे. मराठवाड्यामध्ये राज्य संरक्षित स्मारकाच्या यादीमध्ये 185 स्थळं आहेत. म्हणजे अजिंठा वेरूळ सारखे जागतिक वारसा केंद्र आहेत ते वेगळे, त्याच्यानंतर केंद्रीय पुरातत्व खात्याकडे असलेली स्थळं वेगळी. याच्याशिवाय राज्य संरक्षित स्मारक 185 आहेत आणि याच्याशिवाय अजून किमान हजारो तरी अशी स्थळं आहेत की ज्या ठिकाणी सुंदर मंदिरं, त्याच्यातले अप्रतिम अशा शिल्प असे आहेत आणि ह्याच्यातले काही चोरी गेलेची उदाहरणं आहेत की ज्यांची किंमत करोडो रुपयामध्ये आहे किंवा काही जणांची किंमत पण करता येणार नाही अशी आहे. या सगळ्यांचं जतन व्हावं, संवर्धन व्हावं, त्याची जागृती व्हावी, सर्वसामान्य लोकांना पण हे कळावं यासाठीची आमची तळमळ आहे. अशी कला साधना करणारे शेकडो शिल्पकार मराठवाड्यामध्ये अस्तित्वात होते, महाराष्ट्रामध्ये होते. आज हे त्यातलं कुणीही शिल्लक नाही. आज ह्या शिल्पकाराचे आम्ही दगडफोडे केलेले आहेत आणि जास्तीत जास्त रस्ता बनवताना दगड फोडणारे आपण पाहतो आणि आम्हाला वाईट वाटतं की अरे किती गुन्हातानाथ दगड फोडतं. पण हे दगड फोडणं आज दगडफोडेपण उरलेलं आहे. हा दगडफोड्यात एका काळचा अप्रतिम शिल्पकार होता. त्या शिल्पकाराला आपण नमन करूया. राज्य पुरातत्व विभागाच्या संरक्षित यादीत मराठवाड्यातील 185 स्थळे आहेत, पण यातील बहुतांश स्थळांची दुरावस्था झाली आहे, तर करोडो रुपयांची शिल्प चोरीला जात आहेत. वेरूळ, अजिंठा लेण्यांसह मराठवाड्यात जवळपास 900 लेण्या आहेत. त्यांचं संवर्धन गरजेचं आहे. दख्खनचे ताज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीबीच्या मकबरा येथून आढावा घेतलाय आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी अशोक कारके यांनी. औरंगाबादची जागतिक स्तरावर ओळख आहे ती म्हणजे अजिंठा वेरूळ लेण्यामुळे आणि त्याचमुळेच औरंगाबादला राज्याच्या पर्यटन राजधानीचा दर्जा दिलेला आहे. औरंगाबाद बरोबर मराठवाड्यात मोठ्या प्रमाणामध्ये ऐतिहासिक स्थळं आहेत, मात्र या सर्व स्थळांचं दुरावस्था होताना पाहायला मिळते. जर मराठवाड्याचा विचार केला तर राज्याच्या संरक्षण यादीमध्ये 185 ऐतिहासिक स्थळ आहेत ज्यांचं संवर्धन झालं पाहिजे असं राज्य सरकारचा म्हणते, मात्र याच्या बहुतांशी स्थळांची दुरावस्था होताना पाहायला मिळते. औरंगाबादचा जर विचार केला तर बीबीचा मकबरा, अजिंठा वेरूळ लेणे यासोबत इतर काही महत्त्वाच्या लेण्या आहेत, पर्यटन स्थळं आहेत, मात्र या सर्व स्थळांची दुरावस्था होताना पाहायला मिळते. औरंगाबादमधील 152 दरवाजे त्यापैकी बहुतांशी दरवाजे नामशेष झालेत. फक्त 10 ते 12 दरवाजे आजच्या घडीला सुस्थितीत आहेत. त्यामुळे सर्व या ऐतिहासिक स्थळांचं संवर्धन झालं पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला याची माहिती मिळाली पाहिजे अशी जी मागणी आहे जी या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांकडून होती. जर अख्ख्या देशाचा विचार केला तर 1200 पेक्षा अधिक लेण्या आहेत देशभरामध्ये, त्यापैकी जवळपास 900 लेण्या अख्ख्या मराठवाड्यात आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील सर्वच जे ऐतिहासिक स्थळं आहेत त्यांचं संवर्धन झालं पाहिजे अशी भूमिका काही या क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ मंडळी व्यक्त करत आहेत. कॅमेरामॅन संतोष सिसाडचा अशोक कारके, जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद. मराठवाड्यातील दुरावस्था झालेली प्राचीन स्थळे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. केदारेश्वर मंदिर बीडमधील, नांदेडमधील होट्टल मंदिर समूह, उस्मानाबादमधील माणकेश्वर मंदिर, तर लातूरमधील विठ्ठल मंदिर, जालनामधील अनवा मंदिर. मराठवाड्यातील दुरावस्था झालेली प्राचीन स्थळं आपण पाहतोय. जालनामधील चाराठाणा मंदिर, तर आता मराठवाड्यातील दुरावस्था झालेले किल्ले आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. औरंगाबादमधील अंतूर, औरंगाबादमधील वेताळवाडी किल्ला, तर उस्मानाबादमधील परांडा किल्ला,
बीडमधील धारूर किल्ला, या किल्ल्यांची दुरावस्था झालेली आहे. नांदेडमधील कंधार किल्ला, लातूरमधील औसा किल्ला. आणि आता पाहूयात मराठवाड्यातील दुरावस्था झालेल्या लेण्या. औरंगाबाद येथील पितळखोर लेणी. औरंगाबादमधील आणखीन एक लेणी आहे घटोत्कोच. उस्मानाबादमधील धाराशिव, लातूरमधील खरोसा ही लेणी हिची सुद्धा दुरावस्था झाली आहे. नांदेडमधील मूळचे खेडेगाव असलेले कापसी बुद्रुक येथून एक तरुण शहरात येतो आणि आपलं शिक्षण पूर्ण करतो. पण त्याच्या शिक्षणाचा विषय असतो चित्रकला. या कलेला मोठं करताना, स्वतः मोठं होताना अनेक हाल अपेष्टा भोगून त्या कलेला आपल्या भारत देशात न्याय देऊन परदेशातही आपली कला टिकवून ठेवण्याची जिद्द नरेंद्र बोरले पवार यांनी ठेवली. आणि आज ते चित्रकलेची आवड असणाऱ्या नव्हे, चित्रकलेवर जगणाऱ्या कलाकारांसाठी एक आगळं वेगळं कार्य करतायत. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी. नज़ारे और भी है जिंदगी के, बस किनारा चाहिए. मुझे कुछ ख्वाहिश पाने के लिए बस मेरा हुनर चाहिए. याच वाक्याच्या धर्तीवर आपल्यासोबत आज आहे एक चित्रकार. त्याचं नाव आहे नरेंद्र बोरले पवार. भारतीय चित्रकला आणि समाज माध्यमातून येणारा हा जो ओघ आहे याच्याकडे कशा प्रकारे पाहिलं जाईल? कसं आहे, याचे दोन वेगवेगळे भाग आहेत. भारतीय चित्रकला हा वेगळा विषय आहे आणि समाजाकडनं भारतीय समाजाने चित्रकलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा एक वेगळा भाग आहे. तर आपण भारताचा विषय नंतर करूयात, आपण महाराष्ट्रापासून सुरुवात करूयात. तर महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजातील ज्या लोकांची क्षमता आहे त्या लोकांनी चित्र विकत घ्यायला सुरुवात केली पाहिजे, चित्र आणि शिल्प. मग तीच कसं आहे माहिती आहे का, एक बेसिक गोष्ट आहे. कलेला जर राजाश्रय असेल तरच कला फ्लरिश होते. जर कलेला राजाश्रयच नसेल तर कला कधीच मोठी होऊ शकणार नाही. मग राजाश्रय कोण देऊ शकतं कलेला? तर ज्यांच्याकडे ती क्षमता आहे. मग क्षमता कोणाकडे आहे? तर समाजातल्या धनिक लोकांकडे क्षमता आहे आणि शासनाकडे क्षमता आहे. मग आज सर्व चित्रकारांची, शिल्पकारांची, कलाकारांची शासनाकडनं अपेक्षा आहे की कोरोना काळामध्ये आमचा चित्रकार बांधव, शिल्पकार बांधव भिकेला लागलेला असताना जवळपास 6 ते 7 चित्रकारांनी आत्महत्या केली महाराष्ट्रामध्ये. खूप मोठी गोष्ट आहे ही. जो माणूस फक्त कलेसाठी सर्वस्व अर्पण करतो, स्वतः तपश्चर्या करतो आयुष्यभर, तो माणूस आज मरतोय. तर या क्षणी शासनाने त्यांच्याकडे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आज तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्वतः चित्रकार आहेत. स्वतः त्यांनी आमच्या संस्थेमधनं जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्टमधनं त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. तर मग सगळ्या चित्रकारांची इतर वेळेपेक्षा आज थोडी जास्त अपेक्षा आहे आणि ती पूर्ण होताना दिसत नाही आहे. तर उद्धवजींना माझी हात जोडून नम्र विनंती आहे, उद्धवजी, आपण सर्व लोककलावंतांसाठी काल परवा पॅकेज जाहीर केलं. प्रत्येक कलावंताला 5,000 रुपये देण्याचं तुम्ही आश्वासन दिलं. जवळपास 6 कोटीची तुम्ही त्याच्यासाठी प्रयोजन केलं आहे. पण ती न्यूज वाचताना मला कुठेही चित्रकार किंवा शिल्पकार दिसला नाही आमचा. कलेचा आदरसुद्धा केला पाहिजे आणि कलेला टिकवण्यासाठी, देशाची संस्कृती टिकवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न व्हावा, हेच त्यांच्या मार्गदर्शनातून इथं दिसतंय. आपल्यासोबत होते बोरले पवार सर. त्यांनी जी त्यांची जीवनगाथा आपल्याला या कमी शब्दात सांगितलेली आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे आणि यासाठी जय महाराष्ट्रातर्फे त्यांच्या या कार्याला सलाम. कॅमेरा मिथिलेश सह किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, बदलापूर. आजवर आपण गाय, म्हैस, शेळीच्या दुधाबद्दल ऐकलं असेल. या दुधाची किंमत ही फार तर फार 100 रुपयापर्यंत असते. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरात चक्क भोंगा लावून गाढविणीचं दूध विकलं जात आहे, तेही तब्बल 10,000 रुपये लिटरने. या गाढविणीचं 10 मिलीलिटर दूध घेण्यासाठी 100 रुपये मोजावे लागतात. विशेष म्हणजे घरासमोरच दूध काढून या दुधाची विक्री केली जाते. नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील धोत्रे कुटुंबीय हे दूध विकतायत.
त्यांच्याकडे 20 गाढविणी आहेत आणि हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. गाढवाचं दूध हे लहान मुलं, दमा व न्यूमोनिया यासाठी गुणकारी मानलं जातं. गाढविणीच्या दुधापासून मिळालेल्या पैशातून हे धोत्रे कुटुंबीय सध्या मालामाल झालाय. 20 लोकांचं कुटुंब या दुधावर सध्या आपला उदरनिर्वाह करताय. उमरगा शहरात गाढविणीच्या या दुधाची चांगलीच चर्चा आहे. गावकरी हजारो रुपये देऊन हे दूध खरेदी करतायत. सकाळी व संध्याकाळी दूध खरेदीसाठी उमरगेकर अक्षरशः तुटून पडतायत. गाढविणीच्या दूध हे लहान मुलांसाठी मातेच्या दुधा इतकंच उपयुक्त आहे. या दुधामुळे त्वचा मऊ, मुलायम व तजलेदार होतं. त्यामुळे सौंदर्य प्रसाधनामध्ये गाढविणीच्या दुधाचा वापर केला जातो. गाय, म्हैस व शेळीच्या दुधापेक्षा हे दूध सकस असल्याचं डॉक्टर सांगतायत. दूध, गाढविणीची दूध लेकरांना, मोठ्यांना कफ, निमोनिया, धाप, सर्दी येत नाही. याच्यानं पण कामणी पण होत नाही, फिड्स येत नाही लेकरांना. लेकरू तंदुरुस्त असते, त्यांना बिंदास पाजू शकते तुम्ही दूध. एक टायमाला दूध भेटत नसते. कसं विकता तुम्ही दूध नेमके? दुधाला 100 रुपये असते. लहान लेकराला 2 ड्रॉप पाहिजे, मोठ्याला 3 ड्रॉप पाहिजे. मोठ्याला धाप असलं तर बी गॅरंटी कमी होती. कुठं विकता नेमके? हे नेमकं आम्ही सिटी राहू द्या, खेडेगावांना पण जास्त विक्री होते आमचं जास्त. जरी हे थोडंफार प्रमाणात मानवी आपल्या दुधाप्रमाणे, गाईप्रमाणे जवळपास सारखंच आहे. फक्त याच्यामध्ये ऍडिशनल मात्रा म्हणजे व्हिटॅमिन डी ची प्रमाण जास्त आहे थोडंसं. नंतर व्हे प्रोटीन म्हणून एक प्रोटीन असतं की जे पचायला खूप सोपं असतं. त्या व्हे प्रोटीन पण ची मात्रा पण किंवा त्याचं पण प्रमाण थोडं जास्त आहे. त्याच्यामध्ये मिनरल्स आहेत, ते कॉस्मेटिकसाठी वापरतात. आणि त्याच्यामध्ये अँटीबायोटिक प्रॉपर्टी म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी किंवा रोगावर इलाज होण्यासाठी जी प्रॉपर्टी ती सुद्धा गाढविणीच्या दुधामध्ये जास्त आहे. मागील 2 ते 3 वर्षापासून नांदेड भागातील गाढविणीचं दूध विकणारी लोक उमरगा शहरामध्ये येत आहेत आणि आयुर्वेदिक दूध कफ आणि निमोनिया अशा विविध आजारावर याचा उपयोग होतो असं सांगून ते लोक या ठिकाणी दुधाची विक्री करतायत. त्यांना उमरगा शहरामधील लोकांचा मोठा प्रतिसाद आहे. एका मिलिलिटरला 10 रुपये प्रमाणे म्हटलं तर 10,000 रुपये किंमत, 10,000 रुपये लिटर दुधाची किंमत होते आणि असं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांची मागणी या दुधाला वाढलेली आहे. ग्राउंड झिरो या विशेष कार्यक्रमामध्ये घेऊ एक छोटासा ब्रेक. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. चौदल्फा ब्रेकनंतर आपले सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्याने घेतलेल्या माघारीनंतर तालिबानी अधिकच आक्रमक झालेत. तालिबानने मागील 5 दिवसांमध्ये 8 राज्यांच्या राजधानींवर ताबा मिळवला. त्यासह अफगाणिस्तानच्या जवळपास 65% भूभागाचा ताबा घेतलाय. यामध्ये निमरुज प्रांताची राजधानी झारंज आणि कुंद्रुज शहरातील विमानतळाचाही देखील समावेश आहे. भारताने अफगाणिस्तानला M-35 हेलिकॉप्टर भेट दिलेले होते. तेही तालिबानांनी कुद्रुज शहरातील विमानतळावरून ताब्यात घेतले. अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर प्रसिद्ध क्रिकेटपटू राशिद खान यांनी जगभरातील नेत्यांना अफगाणिस्तानला वाचवण्याचे भावनिक ट्विट केले. ज्यावेळेला तालिबानचं पहिलं शासन होतं 1996 ते 2001
त्या काळामध्ये जम्मू आणि काश्मीरमधल्या दहशतवादी ज्या कारवाया होत्या त्या मोठ्या प्रमाणावरती वाढल्या होत्या, कारण या दहशतवादी संघटनांना प्रशिक्षण हे तालिबानकडनं दिलं गेलेलं होतं. आणि आता आपण बघतो की जसं तालिबान हा अफगाणिस्तानमध्ये त्यांचा प्रभाव वाढायला लागलेला आहे, तसं भारताला अफगाणिस्तानमधले आपले 4 दूतावास जे आहेत ते बंद करावे लागलेले आहेत. भारताच्या तिथं $3 अब्ज पेक्षा जास्त मोठ्या गुंतवणुकी आहेत, विकासात्मक कामं चालली आहेत, त्यावरती अनेक भारतीय इंजिनियर्स कामगार तिथं काम करत आहेत. जर तालिबान सत्तेवरती आलं तर भारताला हे विकास कामं तिथनं बंद करावे लागतील. त्यामुळे भारताचा जो एकूणच इंटरेस्ट आहे, संबंध आहेत अफगाणिस्तानमध्ये, ते धोक्यामध्ये येण्याची शक्यता येत्या काळामध्ये नाकारता येत नाही. तालिबानमधील कारवायांना पाकिस्तानचे समर्थन आहे असा आरोप अफगाणिस्तान आणि भारत यांनी केला. अफगाणिस्तानमध्ये या निर्णायक लढाईमध्ये भारताचे कसे नुकसान होत आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. भारताचा ड्रीम प्रोजेक्ट रखडण्याची शक्यता, इंधन आणि गॅस आयात करण्याची मोठी योजना, इराणच्या चाबहार बंदराच्या मार्गे इंधन मिळवण्याचा प्रयत्न, या प्रकल्पासाठी झारंज शहर भारतासाठी प्रवेशद्वार, भारताने झारंज शहरापर्यंत रस्ता तयार केला, नव्या सिल्क रूटच्या माध्यमातून झारंजला हब बनवण्याचे नियोजन, नेमक्या झारंज शहरावर तालिबानने ताबा मिळवला, तालिबानने पाकिस्तानच्या सीमेवरील अफगाण चौक्यांवर ताबा मिळवण्याचा दावा केला. BBC पश्तो सर्व्हिसने दिलेल्या वृत्तानुसार तालिबानने दक्षिण कंदाहार प्रांतातील डुरहंड मार्गावरील स्पिन बोल्डक जिल्हा, स्थानिक व्यापार मार्ग आणि बाजारपेठा ताब्यात घेतल्यात. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये कंदाहार जवळील स्पिन बोल्डर क्रॉसिंगवर पांढरा झेंडा फडकवताना दिसत आहे. अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी मात्र पोस्ट आपल्या ताब्यात नसल्याचे वृत्त फेटाळले. सोशल मीडियावरील फोटोंमध्ये कट्टरतावादी पाकिस्तानी सीमेवरील सुरक्षा दलाशी संवाद साधताना दिसतायत. तालिबानने कोणताही प्रतिकार न करताच सीमा ताब्यात घेतल्या असं BBCला सांगण्यात आलं. तालिबान सीमेवरील अफगाण चौक्यांवर सतत ताबा मिळवत आहे, जेणेकरून त्यांना आर्थिकदृष्ट्या फायदा होईल आणि यामुळे ते अफगाण सरकार कमकुवत करू शकतील. यापूर्वी अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी इस्लाम कलान आणि तोरघुंडी यांना तालिबानच्या हाती केल्याची पुष्टी केली होती. इस्लाम कलान सीमा चौकी इराण आणि अफगाणिस्तान यांच्यातील व्यापाराचे केंद्र आहे. इथून सरकारला दरमहा सुमारे $2 कोटी महसूल मिळतो. तसंच तोरघुंडी शहर तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील व्यापाराचा महत्त्वाचा दुवा आहे. अफगाणिस्तानात तालिबानचा वाढता प्रभाव पाहता तिथले भारतीय मायदेशी परतत असल्याचं पाहायला मिळतंय. भारत मझार-ए-शरीफमधील वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना लवकरच स्थलांतरित करणार असल्याचं मंगळवारी एका अधिकाऱ्याने सांगितल्याचं इंग्रजी वृत्तपत्र द हिंदूच्या वृत्तात म्हटलंय. त्यापूर्वी भारत सरकारनं भारतीय नागरिकांसाठी एक आपत्कालीन विमान पाठवण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानात संघर्ष वाढत असल्यानं व्यावसायिक विमानांची उड्डाण बंद होण्याआधी भारतीयांनी तत्काळ तिथून निघण्यासाठी व्यवस्था करावी असं काबूलमधील भारतीय दूतावासानं म्हटलंय. तालिबानी सैनिक मझार-ए-शरीफच्या जवळपास पोहोचले आहेत. मझार-ए-शरीफहून नवी दिल्लीसाठी एक विशेष विमान येत आहे. मझार-ए-शरीफ आणि त्यांच्या आसपास राहणाऱ्या सर्व भारतीयांनी या विमानानं दिल्लीला परतण्यासाठी तयारी करावी ही विनंती आहे. ज्या भारतीय नागरिकांना या विशेष विमानानं निघायचं असेल त्यांनी 0785891303 0785891303 या क्रमांकावर त्यांचं पूर्ण नाव, पासपोर्ट क्रमांक आणि एक्सपायरी डेट व्हॉट्सअपद्वारे पाठवावी असं आवाहन मझार-ए-शरीफमधील भारताच्या वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी ट्विटरवर पोस्ट करत केलं आहे. मुंबई शहरात एकीकडे रेल्वे प्रवास करता यावा यासाठी रात्रीपासून रांगा लावून लस घेण्यासाठी नागरिक धडपडत असताना लसच उपलब्ध नसल्याने गेल्या 15 दिवसात लसीकरणात
64% घट झाली आहे। तसेच राज्यातील लसीकरणही रोडावले आहे। 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान 30% घट आहे। पालिकेला गेल्या 10 दिवसात केवळ 1,49,000 मात्रा मिळाल्या असून त्यामुळे जुलैच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये लसीकरणात घट झाल्याचं दिसतंय। पालिकेला 10 ऑगस्टपर्यंत 1,49,000 मात्रा मिळाल्या। यात कोविशिल्डच्या 1,01,000 आणि कोवॅक्सिनच्या 48,000 मात्रा मिळाल्या। लशींचा साठा नसल्यामुळे पालिकेला 4 ऑगस्टला लसीकरण बंद ठेवावे लागले, तर मंगळवारीही अपुरा साठा असल्यामुळे केवळ 53 लसीकरण कक्ष कार्यरत होते। या दिवशी शहरात 5,785 नागरिकांना लस देण्यात आली। मुंबईत लसीकरणात 64% घट झाली आहे। मुंबई पालिकेला 10 ऑगस्टपर्यंत 1,49,000 मात्रा मिळाल्या। पाहुयात आणखीन तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून। मे मध्ये 5,23,440 लशींच्या मात्रा मिळाल्या, तर जून मध्ये 7,39,190 मात्रा मिळाल्या, तर जुलैमध्ये 9,83,390 मात्रा मिळाल्या। ऑगस्ट महिन्यामध्ये 1,49,000 लशींच्या मात्रा मिळाल्या आहेत। राज्याला उपलब्ध झालेल्या लशीची मात्रा पाहुयात आणखीन तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून। 1 ते 10 जुलै दरम्यान 39,43,276, 11 ते 20 जुलै या दरम्यान 30,15,335 लशींची मात्रा उपलब्ध झाली आहे। 21 ते 31 जुलै दरम्यान 39,84,627 लशींची मात्रा उपलब्ध झाली आहे, तर 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान 27,962,278 इतकी लशींची मात्रा ही उपलब्ध झाली। 2,79,62,278 इतकी लशींची मात्रा ही उपलब्ध आहे। दीनदयाल अंत्योदय योजना तसेच राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन अंतर्गत मदत मिळालेल्या महिला बचत गट आणि त्यांच्या सदस्यांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला। या कार्यक्रमादरम्यान देशभरातील महिला बचत गट सदस्यांच्या यशोगाथांचा संग्रह, शेतीच्या उपजीविकेचे सार्वत्रिकीकरण करण्यासंदर्भात हस्तपुस्तिकेचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं। मेरी कोई पहचान नहीं थी, लेकिन कृषि सखी बनने के बाद में एक बड़ी पहचान बन गई मेरी। और जो लोग मुझे नहीं जानते थे, आज कृषि सखी के नाम से मेरी परिचय है। सभी लोग आके मेरे यहाँ जैविक खेती कैसे करना है, जैविक कीटनाशक कैसे बनाना है, ये लोग आके जब मुझे पूछते हैं, गांव के लोग, और फोन भी आता है सर मेरे पास दूसरे राज्यों से, तो मुझे बहुत खुशी महसूस होती है कि मुझसे दूसरे राज्य से लेके अपने प्रदेश के भी दीदी सभी फोन लगा के पूछते हैं, तो बहुत ही खुशी महसूस हो रही है सर। चंपा जी, आपने दिखा दिया है कि जब हमारी नारी शक्ति कुछ करने को ठान ले तो कैसे बदलाव ला सकती है। अब आप खुद तो सक्षम है, आप अपने गांव और दूसरे राज्यों की महिलाओं का भी सशक्तिकरण कर रही हैं। मेरा मानना है कि जब नारी सशक्त होती है, परिवार ही नहीं पूरा समाज और देश सशक्त होता है। आप इसका एक जीता जागता उदाहरण है, बहुत बड़ा उदाहरण है। ग्राउंड झिरो या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज।